नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत जो धर्मशास्त्र आणि तत्वज्ञानाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. पिता देव आणि पुत्र देव यांचं नातं नेमकं काय आहे? म्हणजे अनंत काळापासून पिता हा पुत्रापेक्षा श्रेष्ठ आहे की ते दोघे अगदी समान आहेत? हा प्रश्न वरवर सोपा वाटतो, पण त्यात प्रचंड गुंतागुंत आहे. अगदी. आणि या प्रश्नाची उकल करण्यासाठी आपल्याकडे जे साहित्य आहे ते खूप रंजक आहे. कारण ते बायबलमधील वचनांच्या आधारे आपल्याला दोन वेगवेगळ्या दिशा दाखवतं. एका बाजूला काही वचनं अगदी स्पष्टपणे सांगतात की पिता श्रेष्ठ आहे, तर दुसऱ्या बाजूला तितकीच शक्तिशाली वचनं सांगतात की दोघेही समान आहेत, एक आहेत. आजच्या चर्चेत आपण या दोन्ही बाजूंना समजून घेऊया आणि मग मग हे साहित्य त्यातून मार्ग कसा काढतं ते पाहूया. उत्तम. चला तर मग पहिल्या दृष्टिकोनापासून सुरुवात करूया. पिता नेहमीच पुत्रापेक्षा श्रेष्ठ असतो या दाव्यामागे सगळ्यात मोठा आधार कोणता आहे? याचा सगळ्यात मोठा आणि थेट आधार म्हणजे स्वतः येशूने जे म्हटले आहे तोच आहे. योहानमध्ये तो स्पष्टपणे म्हणतो, पिता माझ्यापेक्षा थोर आहे. आता यापेक्षा थेट विधान असूच शकत नाही, की नाही? बरोबर. या दृष्टिकोनाचे समर्थक म्हणतात की हेच मूळ सत्य आहे. पुत्र पित्याच्या अधीन आहे. एक मिनिट, पण यावर अनेक जण असा युक्तिवाद करतात की हे विधान येशूने त्याच्या मानवी मर्यादेत असताना केलं होतं. म्हणजे एक माणूस म्हणून तो पित्यापेक्षा लहान होता, पण त्याच्या दैवी स्वरूपात नाही. यावर हा दृष्टिकोन काय म्हणतो? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण या दृष्टिकोनाचे समर्थक म्हणतात की ही अधीनता केवळ त्याच्या मानवी अवतारापुरती मर्यादित नव्हती. अच्छा. त्यांच्या मते तो निर्मितीच्या आधीही पुत्र होता आणि तेव्हाही तो पित्याच्या आज्ञेत होता. ही एक कायमस्वरूपी सनातन व्यवस्था आहे. याला अधिक बळ देण्यासाठी एक तर्क दिला जातो की पाठवणारा हा नेहमीच पाठवलेल्या व्यक्तीपेक्षा मोठा असतो आणि आपल्याला माहीत आहे की पित्याने पुत्राला पाठवले. अच्छा, म्हणजे हे नातं केवळ कार्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यांच्या मूळ अस्तित्वाचाच तो भाग आहे, असं यांचं म्हणणं आहे. आणखी काही उदाहरणं आहेत मग या लिखाणात? हो, एक खूप जुन्या करारातील उदाहरण दिले आहे. जसं अब्राहम लेवीपेक्षा श्रेष्ठ मानला जातो, कारण लेवी तांत्रिकदृष्ट्या त्याच्या पूर्वजाच्या म्हणजे अब्राहमच्या शरीरात होता. त्याच तर्काने ज्या पित्यापासून पुत्राचा उगम आहे तो पिता पुत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. पण पण या दृष्टिकोनाचा कदाचित सर्वात निर्णायक मुद्दा 1 करिंथकरमध्ये सापडतो. तो कोणता? त्यात असे म्हटले आहे की भविष्यात जेव्हा सगळं काही पुत्राच्या अधीन होईल तेव्हा पुत्र स्वतःला पित्याच्या अधीन करेल, यासाठी की देवच सर्वांमध्ये सर्व काही व्हावा. अरे वा. हे वचन भविष्यकाळाबद्दल बोलत आहे. म्हणजे पुत्राच्या पुनरुत्थान आणि गौरवानंतरही ही अधीनता कायम राहील. म्हणजे ही एक स्पष्ट श्रेणीबद्ध रचना, एक हायरार्की दर्शवते, जिथे अंतिम अधिकार पित्याकडेच राहतो. अगदी. त्यामुळे या मतानुसार पित्याचे श्रेष्ठत्व हे चिरंतन आहे, तात्पुरते नाही. हे ऐकल्यावर तर वाटतं की विषय इथेच संपला. हे वचन खूपच स्पष्ट आहे. पण पण मग मी आणि पिता एक आहोत यासारख्या वचनांचं काय, जिथे येशू स्वतः समानतेचा दावा करतोय? त्यामुळे दुसरा दृष्टिकोनही तितकाच महत्वाचा ठरतो. तो नेमका काय आहे? अगदी. आणि म्हणूनच ही चर्चा इतकी गहन आहे. दुसरा दृष्टिकोनही तितक्याच भक्कम शास्त्रीय आधारावर उभा आहे. यानुसार पिता आणि पुत्र पूर्णपणे समान आहेत. या मताचा आधार असा आहे की पुत्रसुद्धा पित्याप्रमाणेच निर्माणकर्ता देव आहे. कलस्सेकारमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी सर्व गोष्टींची निर्मिती झाली, मग त्या स्वर्गातल्या असोत की पृथ्वीवरच्या. म्हणजे तो निर्मितीचा केवळ एक माध्यम नव्हता, तर तो स्वतः निर्माणकर्ता होता. बरोबर. इतकंच नाही तर दोघांना मिळणारा गौरवही समान आहे. योहानमध्ये पुत्र पित्याला प्रार्थना करतो की हे पित्या, जगाच्या स्थापनेपूर्वी जे माझे गौरव तुझ्याबरोबर होते त्याने तू आता माझे गौरव कर. ओके. हे त्यांच्या सनातन समानतेकडे आणि समान गौरवाकडे निर्देश करते. जसा पिता देश काळाहून म्हणजे स्पेस टाईमहून श्रेष्ठ आहे, तसाच पुत्रही आहे. कलस्सेकारामध्ये तर म्हटले आहे की ख्रिस्त सर्व काही असून सर्वांमध्ये आहे. म्हणजे एका बाजूला अधीनता आणि दुसऱ्या बाजूला सर्व काही असणं, हे तर दोन टोकं झाली. नक्कीच. आणि या दुसऱ्या दृष्टिकोनाचा कळस म्हणजे योहानमधील ते प्रसिद्ध विधान, जिथे येशू म्हणतो, मी आणि पिता एक आहोत. हो. हे विधान त्यांच्यातील एकतेवर आणि समानतेवर शिक्कामोर्तब करते. त्यामुळे या मतानुसार त्यांच्या मूळ अस्तित्वात कोणताही फरक नाही, ते समान आहेत. थांबा, म्हणजे हे दोन्ही दृष्टिकोन एकाच वेळी बरोबर असू शकतात?
हे कसं शक्य आहे? कारण ते तर एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. एकाच वेळी कोणी श्रेष्ठ आणि समान कसं असू शकतं? या मजकुरात यावर काही वेगळाच प्रकाश टाकलाय का? अगदी. आणि इथेच ही चर्चा एका विलक्षण वळणावर येते. हा विरोधाभास सोडवण्यासाठी हे लिखाण आपल्याला एका अतिशय सुंदर आणि गहन संकल्पनेकडे घेऊन जातं. मजकूर म्हणतो की याची किल्ली केनोसिस या संकल्पनेत आहे. म्हणजे स्वतःला रिकामे करणे. ही संकल्पना सगळं चित्रच बदलून टाकते. स्वतःला रिकामे करणे म्हणजे काय नक्की? फिलिप पैकरमध्ये याचे वर्णन आहे. तिथे म्हटले आहे की पुत्र मूळ देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने देवासोबतची समानता ही काही धरून ठेवण्यासारखी गोष्ट मानली नाही. उलट त्याने स्वतःला रिकामे करून दासाचे रूप घेतले आणि तो मनुष्याच्या प्रतिरूपाचा झाला. स्वतःला रिकामे करणे म्हणजे त्याने स्वतःच्या दैवी अधिकारांचा आणि गौरवाचा स्वेच्छेने त्याग केला आणि मानवी मर्यादा स्वीकारल्या. ओके, म्हणजे तुम्ही म्हणताय की पिता श्रेष्ठ आहे हे विधान कायमस्वरूपी सत्य नसून ते केवळ त्या विशिष्ट काळासाठी लागू होतं जेव्हा पुत्राने स्वतःला रिकामे करून पृथ्वीवर मानवी रूप धारण केलं होतं. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हे लिखाण हेच स्पष्ट करतं. श्रेष्ठत्व किंवा अधीनता ही कायमची नव्हती. ती त्या विशिष्ट कार्यासाठी, त्या विशिष्ट भूमिकेसाठी होती. जेव्हा तो मानवी रूपात पृथ्वीवर होता तेव्हा तो पित्याला माझा देव असंही म्हणतो. हो, योहानमध्ये आहे तसं. अगदी. कारण त्यावेळी तो स्वेच्छेने एका सृष्ट प्राण्याच्या भूमिकेत होता. म्हणजे हे श्रेष्ठत्व तात्पुरतं आणि कार्यात्मक होतं, अस्तित्वाच्या पातळीवर नाही. या दोन शब्दांमधला फरक जरा सोपा करून सांगाल का? म्हणजे कामापुरतं श्रेष्ठत्व पण मूळ स्वरूपात समानता, असा अर्थ घ्यायचा का? अगदी बरोबर. खूप छान पकडलं. उदाहरणार्थ एका कंपनीचा सीईओ आणि एक नवीन ट्रेनी ओके. पदाप्रमाणे म्हणजे फंक्शनली सीईओ हा ट्रेनीपेक्षा खूप श्रेष्ठ आहे आणि ट्रेनी त्याच्या अधीन आहे. पण माणूस म्हणून ऑन्टॉलॉजिकली दोघंही समान आहेत. दोघांची मानवी प्रतिष्ठा सारखीच आहे. काहीसं तसंच. समजलं. पुत्राने तारणाच्या कार्यासाठी स्वेच्छेने अधीनतेची भूमिका स्वीकारली, पण त्यामुळे त्याचं मूळ दैदी स्वरूप बदललं नाही. आणि त्याचं कार्य पूर्ण झाल्यावर काय? मग त्या 1 कोरिंथकरमधल्या वचनाचं काय, जिथे तो भविष्यातही स्वतःला अधीन करतो? हाच या समन्वयाचा सर्वात सुंदर भाग आहे. ते वचन जे पहिल्या दृष्टिकोनाचा आधार होतं तेच इथे या समन्वयाचा कळस ठरतं. अच्छा. पुत्राची ती अंतिम अधीनता म्हणजे त्याच्या कार्याचा शेवटचा टप्पा आहे. सर्व शत्रूंना, अगदी मृत्यूलाही हरवून जेव्हा तो ते जिंकलेलं राज्य पित्याला परत सोपवेल तेव्हा त्याची ती कार्यात्मक भूमिका संपेल आणि तो पुन्हा आपल्या मूळ समानतेच्या स्थितीत परत जाईल. अगदी. ती अधीनता म्हणजे पराभव नाही तर विजयाची घोषणा आहे. वा, ही संकल्पना खरोखरच या विरोधाभासावर एक वेगळाच प्रकाश टाकते. याच संदर्भात आणखी एक गोंधळात टाकणारी संज्ञा आहे. मजकुरात पुत्राला सर्व सृष्टीपेक्षा प्रथम जन्मलेला असं म्हटलं आहे. याचा सरळ अर्थ तर असा होतो की तो पहिला सृष्ट प्राणी होता. हो, आणि हा एक खूप सामान्य गैरसमज आहे. पण हे साहित्य यावर खूप स्पष्टपणे भाष्य करतं. इथे प्रथम जन्मलेला याचा अर्थ वेळेनुसार पहिला निर्माण झालेला असा नाही. प्राचीन संस्कृतीत प्रथम जन्मलेला या शब्दाला एक विशेष अर्थ होता. तो केवळ जन्माचा क्रम दाखवत नसे, तर अधिकार, सन्मान आणि वारसा हक्क दाखवत असे. म्हणजे ही एक पदवी आहे, जन्मतारीख नाही. नक्कीच. या लिखाणानुसार याचा अर्थ आहे की पुत्र स्वतः एक सृष्ट बनून संपूर्ण सृष्टीसाठी मूळ नमुना म्हणजे एक प्रोटोटाईप किंवा आर्केटाईप बनला. तो एक परिपूर्ण उत्पादन म्हणून आला, ज्याच्यासारखे इतरांनी बनावे अशी देवाची इच्छा होती. तो नवा मानवतेचा आदर्श नमुना आहे. मूळ नमुना म्हणजे एक परफेक्ट मॉडेल, ज्याच्यासारखं बाकीच्यांनी बनावं. पण मला एक प्रश्न पडलाय, देवाला स्वतःच्या सृष्टीचा वारसदार बनण्याची गरज का पडली? सृष्टी तर त्याचीच होती ना? हाच तर यातला सगळ्यात सुंदर आणि गुंतागुंतीचा भाग आहे. वारसा हक्क म्हणजे इनहेरिटन्स हा नेहमी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. बरोबर. देव म्हणून तो सृष्टीचा मालक होता, वारसदार नाही. वारसदार होण्यासाठी तुम्हाला त्या प्रणालीचा, त्या कुटुंबाचा भाग असावा लागतो. म्हणून सृष्टीचा वारसा हक्क सांगण्यासाठी त्याला स्वतःला सृष्टीचा भाग बनावा लागलं, प्रथम जन्मलेला म्हणून. अच्छा, म्हणजे वारसदार होण्यासाठी त्याला सृष्टीचा भाग बनावे लागले. हा विचारच किती विलक्षण आहे. अगदी. आणि त्याच्या पुनरुत्थानाने हे सिद्ध झाले की तोच देवाचा पुत्र आणि खरा वारस आहे.
त्याच्याद्वारेच मग इतरांना दत्तक पुत्र होण्याचा आणि त्या वारशात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणून प्रथम जन्मलेला ही त्याची निर्मिती नाही, तर त्याचा अधिकार आणि संपूर्ण सृष्टीमधील त्याचे केंद्रीय स्थान दर्शवणारी पदवी आहे. खरं सांगायचं तर हे सगळं ऐकून डोकं थोडं भिरभिरतंय. आपण देश काळात अडकलेले जीव, अनंत काळाबद्दल, देवाच्या स्वरूपाबद्दल बोलतोय. हे म्हणजे एखाद्या 2D चित्रातल्या पात्राने 3D जगाला समजण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. मजकूर या मानवी मर्यादेबद्दल काही बोलतो का? आणि हीच या साहित्याची सर्वात प्रामाणिक आणि नम्र बाजू आहे. ते स्वतः हे मान्य करतं. त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की एक सृष्ट प्राणी जो केवळ देश काळात अस्तित्वात आहे, तो देश काळाच्या पलीकडे असलेल्या देवाला पूर्णपणे कधीच समजू शकत नाही. आपलं आकलन, आपली भाषा, आपले तर्क हे सर्व मर्यादित आहेत. म्हणजे आपण एका मर्यादित दृष्टिकोनातून अमर्याद सत्याला समजण्याचा प्रयत्न करत आहोत. होय, आपल्याला तेवढंच समजू शकते जेवढा देव स्वतः प्रकट करतो. अनंत काळ आणि देवाचं खरं स्वरूप हे केवळ देवाचंच क्षेत्र आहे. आपण जे काही बोलतो किंवा समजतो ते देवाच्या प्रकट केलेल्या सत्याचे मर्यादित प्रतिबिंब असते. संपूर्ण चित्र समजणे आपल्या आकलनापलीकडचे आहे आणि हे मान्य करण्यातच एक प्रकारची परिपक्वता आहे. तर पिता आणि पुत्र यांच्या नात्याबद्दलच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की पिता श्रेष्ठ आहे आणि दोघे समान आहेत. हे वरकरणी परस्पर विरोधी दिसणारे दृष्टिकोन कसे एकाच वेळी खरे असू शकतात? पुत्राने स्वतःला रिकामे करून स्वेच्छेने अधीनतेची भूमिका स्वीकारणे हे या दोन्ही मतांना जोडणारं एक अत्यंत महत्त्वाचं आणि गहन तत्व आहे. अगदी बरोबर. आणि ही चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा मुद्दा मागे राहतो. या साहित्यानुसार सृष्टीला तिच्या अंतिम परिपूर्णतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द देवाला स्वतःला रिकामे करून, अधीनतेची भूमिका स्वीकारून आणि मग पुन्हा समानतेच्या मूळ स्थितीकडे परत जाण्याची प्रक्रिया करावी लागली. जर सृष्टीच्या उद्धाराचा आणि पूर्णत्वाचा मार्ग हा असा असेल, म्हणजे गौरवाकडे जाण्याचा मार्ग हा नम्रतेतून, रिकामे होण्यातून जात असेल, तर हा दैवी नमुना मानवी अस्तित्वासाठी, आपल्या विकासासाठी आणि आपल्या नातेसंबंधांसाठी काय सूचित करत असेल, यावर विचार करणं महत्त्वाचे ठरू शकते.